तुकाराम महाराजांच्या कारकिर्दीत मात्र दुष्काळ असेल किंवा त्यांचा व्यापारातला तोटा असेल आणि कौटुंबिक संकट बरीच आली. त्यावेळेला त्या तरुण वयात तर तुकाराम महाराजांच्या मनावरती काय परिणाम झाला त्याचा? इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्या पद्धतीने अभंग सोडले त्यावेळेस त्यांना अत्यंत दुःख झालेलं होतं की माझा परमार्थ बुडतोय. पण ज्या वेळेस लोकांची कर्ज खतावणी ते इंद्रायणीमध्ये सोडत होते, अत्यंत आनंद त्यांना झाला. महाराज, सुरुवातीलाच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुकाराम महाराजांचं कार्य अभंगातून वगैरे सर्वांना माहिती आहे, त्याच्याकडे आपण जाणारच आहे. पण तुकोबारायांचा जन्म आणि त्या संदर्भातली त्यावेळची परिस्थिती याबद्दल मला जरा सांगा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ज्या काळामध्ये जन्म झाला त्या काळामध्ये परिस्थिती ही चांगली नव्हती. कुठली? महाराष्ट्राची तरी निदान. सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा आध्यात्मिक असेल, ह्या तिन्ही गोष्टी एकदम अवास्तव होत्या. दिल्लीच्या तख्तावरती शहाजहान बसलेला होता. प्रजेकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष नव्हतं. आणि तुकोबारायांच्या जन्माच्या आधीपासून दर 10-11 वर्षांनी दुष्काळ पडत होता. म्हणजे सुलतानी संकट होतं आपल्या महाराष्ट्रावरती आणि आसमानी संकट होतं. आसमानी संकट सुद्धा. ही दोन संकट पूर्णपणे महाराष्ट्राला खिळखिळ केलेलं होतं. 1-1 किलो धान्यासाठी 1-1 किलो सोन्याच्या मोहरा द्यावा लागत होत्या. बापरे. म्हणजे ती महागाई किती भयानक होती. आणि सतत असणारी आक्रमणं महाराष्ट्रावरची, आणि त्याच्यात महाराष्ट्रातले आपल्यातले असलेले मतभेद, एकमेकावरती आक्रमणं, असा तो काळ होता. अशा परिस्थितीत संत तुकारामांचा जन्म झालेला आहे. बर. आणि ते जे वातावरण होतं, मग लहानपणापासूनच महाराजांना अध्यात्माची ओढ होती का असा कोणता प्रसंग आला लहानपणी की महाराज अध्यात्माकडे ओढले गेले? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे घराणं आहे, 7 पिढ्यांची विठ्ठल भक्ती होती त्यांच्या घराण्यामध्ये. मूळ पुरुषचे पूर्वज विश्वंभर बाबा म्हणतो ना आपण, ते मूळ पुरुष विश्वंभर बाबांचा जन्म राजघराण्यातला होता. ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये 5 मुस्लिमी राजवटी होत्या, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो विजापूरवरनं बहामनी बादशाह होता, त्यांनी त्याच्या 5 शाही या ठिकाणी निर्माण केल्या होत्या महाराष्ट्रावरती राज्य करण्यासाठी. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिद्दीरशाही. तर जावळीच्या खोऱ्यामधनं जो राज्य कारभार चालायचा ते विश्वंभर बाबांचं घराणं होतं मोरे. आज आपण जे चंद्रराव किंवा यशवंतराव ही नावं घेतो, परंतु ही नावं नाही, त्यांना दिलेले ते किताब आहेत. जावळीच्या मोऱ्यांना ते दिलेली किताब आहेत त्या काळात. आणि त्या मोरे घराण्यातून तुकोबारायांच्या अगोदर 7 पिढ्या, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा तो समकालीन आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थ झाल्याच्या नंतर आपल्याकडे तसं पाहिल्यानंतर ही आक्रमण सुरू झालेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापर्यंत ठीक होतं, यादव वगैरे ही मंडळी होते. मग त्यातून विश्वंभर जे आहेत मूळ पुरुष, तिथूनच त्यांनी सुरुवात केली भक्तिमान? नाही, विश्वंभर बाबांच्या अगोदरही त्यांच्या घराण्यामध्ये विठ्ठल भक्ती होती. म्हणजे त्यांची आई विश्वंभर बाबांना सांगते की तुझ्या वडिलो वडिले निर्धारे चालवली पंढरीची वारी, तयाशी तू अंतर न करी सर्वता तरच संसारी सुफळपणा. पंढरीची वारी ही त्याही पूर्वीपासून होती, विश्वंभर बाबांच्याही आधीपासून होती. परंतु विश्वंभर बाबा ज्या काळामध्ये होते, इतर त्यांचे जे बंधू होते ते एक प्रकारचे राजघराण्यात जरी असले तरी त्या बहामनी बादशाहच्या आदेशावरनं त्यांना ते काम करायला लागायचं. ते काम करत असताना आपल्याच लोकांकडून लूट केली जायची. त्यांचं ते वागणं विश्वंभर बाबांना नाही आवडलं आणि मग जावळी सोडली. म्हणजे विश्वंभर बाबांनी जावळी सोडून 700 वर्ष झाले असं म्हटलं तरी चालेल. आणि ते इथं आले? ते तर आलेच, पण विश्वंभर बाबांच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत किंवा किंबहुना त्याच्यानंतरही राजघराणं असतं तरी आम्ही जावळीकडे डुंकून नाही पाहिलं. कारण आम्ही फक्त विठ्ठल भक्ती स्वीकारली. म्हणजे राजघराण्याच्या वारसापेक्षा संतांचा वारसा फार मोठा आहे.
तुम्ही वारसा सांगितला त्यामुळे असं लक्षात येतं की लहानपणापासूनच संत तुकोबारायांना अध्यात्माची ओढ होती, विठ्ठलाची ओढ होती, वारीची परंपरा गेल्या 7-8 पिढ्यांपुढे होती. त्यामुळे लहानपणापासून भक्ती आणि अध्यात्म हे साहजिकच तुकोबारायांच्या मनामध्ये आणि शरीरात भिनलं होतं. जसं तुम्ही सांगितलं की दर 10-11 वर्षांनी दुष्काळ यायचा किंवा काय यायचा. पण एका बाजूला भक्तीचं वातावरण असलं तरी तुकाराम महाराजांचं घराणं हे सावकारी घराणं होतं. राजघराणं नसलं तरी सावकारी घराणं होतं. घरी सगळं मुबलक होतं. इतक्या पिढ्यानपिढ्या एक प्रतिष्ठित घराणं असं पण होतं. पण ओव्हरऑलच तुकाराम महाराजांच्या कारकिर्दीत मात्र दुष्काळ असेल किंवा त्यांचा व्यापारातला तोटा असेल आणि कौटुंबिक संकट बरीच आली. त्यावेळेला त्या तरुण वयात तुकाराम महाराजांच्या मनावरती काय परिणाम झाला त्याचा? तुकाराम महाराजांचं जीवन अंतर्बाह्य कसं बदलून गेलं? जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चरित्र महिपत बाबांनी ज्यावेळेस सांगतात बर त्यावेळेस ते तुकोबारायांचा तो काळ सांगताना काय सांगतात माहिती आहे का? माता पिता बंधू सज्जन, घरी उदंड धनधान्य, शरीर आरोग्य आणि लोकात मान. बर ह्याहून लक्षात येतं की तुकोबारायांच्या घरी काय होतं. की धन संपदा भरपूर होती, परंतु एक प्रतिष्ठित असल्यामुळं लोकांमध्ये फार मोठा मान होता त्या घराला. बरोबर आहे. आणि शारीरिक दृष्ट्या पाहिलं तर एकदम भक्कम कष्ट करून असं पिळदार बनवलेलं त्यांचं ते शरीर. सगळ्यात महत्वाचं लोकांना मदतीसाठी धावणारं जगद्गुरू तुकोबारायांचं आयुष्याच्या पूर्वी सुद्धा तसंच होतं. एकदम सुपल संपन्न घराणं होतं. आनंदाची लोही, आनंद तरंग असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जसं आपण आजच्या भाषेत म्हणतो की एका सावकाराचा मुलगा जसा असायला पाहिजे तसं बलदंड शरीर, खात्या पित्या घरचा, सर्व सुखी सुविधांनी तृप्त असंही घराणं होतं. आणि सोबतच अध्यात्माचा पण ओढा होता, अध्यात्माचा वारसा होता आणि त्यात तुकाराम महाराजांची जडणघडण झालेली. हा वारसा चालूच होता. पण दुष्काळाची जी सारखी परिस्थिती होती त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या ऐन उमेदीच्या वयात महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा दुष्काळाचं संकट आलं होतं. आणि असे प्रसंग आहेत की ज्या वेळेला पहिली कर्जमाफी असा जो प्रसंग आहे जो तुकाराम महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्यावेळेला त्यांच्या हातात घराचा कारभार आला होता एक सावकार म्हणून, त्यावेळेला त्यांनी कर्जमाफी केल्याचे प्रसंग आहेत. तर तो प्रसंग नेमका काय होता आणि त्यावेळेला कर्जमाफी करण्याचा जो तुकाराम महाराजांचा निर्णय होता त्यामागची भूमिका काय होती महाराजांची? जगद्गुरू तुकोबारायांना त्या दुष्काळामध्ये त्यांच्याच शब्दात सांगायचं म्हटलं तर देव भक्ता लागे करुणे दे संसार, अंगी वारून वार करत असे. अनेक संकट तुकोबारायांच्या जीवनात येत होती. परंतु ह्या दुष्काळामध्ये स्वतःची बायका मुले फक्त धान्यासाठी विकायला लोक तयार झालेली होती. बापरे. तुकाराम महाराज जरी संपन्न होते संपूर्णपणे त्या काळात सुद्धा तुकोबाराय कर्ज देत होते लोकांना, पण लोकांची ती अवस्था त्यांनी पाहिली आणि खरा परमार्थ तुकोबारायांच्या जीवनातलं वैराग्य तिथून सुरू झालं. तुकोबाराय दिहोगाव सोडून भामचंद्र डोंगरावरती गेले, ध्यानस्थ बसले आणि त्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये त्यांना अशी जागृती आली. प्रत्यक्ष परमात्म्याने तर त्यांना दर्शन दिलं, पण त्यांना शोधायला गेलेले त्यांचे बंधू कान्होबाराय ह्यांना सुद्धा त्यांच्यामुळे तिथं पांडुरंगाचं दर्शन झालं. परंतु तुकोबाराय घरी यायला निघाले, पण त्यांनी सांगितलं की कान्होबा, जीवनाचा जगण्याचा खरा अर्थ मला आता कळलेला आहे. समाजाला आता खरी माझी गरज आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, मी फक्त आता उपकारासाठी आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुला आग्रह करणार नाही. परंतु हे जे लोकांना आपण कर्जाने पैसे वगैरे देतो, कर्ज फेडण्यापेक्षा आपण कुणाचे तरी कर्जदार आहोत, आपल्यावरती कुणाचे तरी कर्ज आहे, ही भावना त्यांना जास्त छळते रे. ह्या भावनेतूनच मला त्यांना बाजूला काढायचंय. कान्होबाराय म्हटले काय करायला पाहिजे? काय नाही, त्यांची आपण सगळी कर्जमाफी करून टाकू. कान्होबा म्हटले महाराज, तुम्ही तर सगळं घरदार सोडले, बोले प्रपंच सोडलाय, ही सगळी जबाबदारी मी घेतोय. त्यांचं जीवनक्रम आपण कसं करणार आहात? ठीक आहे, सिद्ध अवस्थेमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे? तुम्ही सांगताय की झाडाचा पाला खाऊन सुद्धा आपण जगू शकतो, कंदमुळे खाऊन जगू शकतो,
परंतु ही लहान लहान मुलं आहेत तुमची, त्यांचं कसं सांभाळ करणार? आणि मग दोघा भावांची चर्चा ठरली. कान्होबारायांनी आपल्या वाटाची खतावणी बाजूला केली आणि तुकोबारायांनी सगळ्यात आधी सगळ्या लोकांची कर्जमाफी केली. इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्या पद्धतीने अभंग सोडले त्यावेळेस त्यांना अत्यंत दुःख झालेलं होतं की माझा परमार्थ बुडतोय. पण ज्यावेळेस लोकांची कर्ज खतावणी ते इंद्रायणीमध्ये सोडत होते, अत्यंत आनंद त्यांना झाला. इतका आनंद झाला की खरोखर म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. पण फक्त कर्जमाफी केली म्हणजे त्यांचं कर्ज नदीमध्ये बुडवलं, सोडून दिलं. याचा अर्थ असा झाला की मी तुमचा आता कुठला सावकार नाही, तुम्ही माझे कर्जदार नाही. पण त्या काळाची लोक अशी होती, ती बी इंतवान लोक होती. गरिबी जरी असली तरी त्यांना काही गोष्टी मान्य नसायच्या. मग ते म्हटले महाराज रोजगार द्या, काम द्या. मग देवसुम मंदिर हे भंगलेलं होतं, ह्या मंदिराचा जीर्णोद्धार तुकोबारायांनी चालू केला. आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठीमागं सांगून ठेवलं होतं की माऊलींचं मंदिर शेजारीच आहे ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदीला, त्याचाही जीर्णोद्धार आपल्याकडनं राहिलेला आहे रे तुकोबा. आणि मग तुकोबारायांनी सगळ्यात प्रथम माऊलींचं आळंदीचं जे मंदिर बांधलं, त्यांच्या समाधीच्या बाहेरचा जो भजनी मंडप आहे छोटासा, तो तो तुकोबारायांनी बांधला. ज्यावेळेस प्रतिभाताई पाटील तुम्हाला मग अशी मी सांगितलंच होतं की देहूमध्ये आल्या, शिळा मंदिराचा पायाभरणीला, त्यावेळेस ग्रॅज्युएटमधले काही पुरावे त्यांना देण्यात आले, पेज नंबर सकट. आणि मग त्यांच्याच हस्ते माऊलींच्या मंदिरामध्ये पहिला बोर्ड लावला गेला की ह्या मंदिराचा, ह्या पंखा भजनी मंडपाचा जीर्णोद्धार जगद्गुरु तुकोबारायांनी स्वखर्चाने केला.